आयुष्यात कधीच कोणाचा टळटळाट घेऊ नका. मानवी जीवन हे कर्म, विचार आणि भावना याचे मिश्रण आहे. आपण जे बोलतो, जे करतो आणि जे मनात धरून ठेवतो त्याचे परिणाम आपल्यालाच आयुष्यभर उमटत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये टळटळाट या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. टळटळाट म्हणजे एखाद्याच्या मनातून निघालेला वेदनेचा, अन्यायाचा आणि असहाय्यतेचा आक्रोश. असा टळटळाट केवळ शब्दापुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपल्या कर्मावर आणि आयुष्याच्या प्रवाहावर खोल परिणाम करतो. म्हणूनच म्हटले जाते, आयुष्यात कधीच कुणाचा टळटळाट घेऊ नका. टळटळाट म्हणजे एखाद्या व्यक्तीवर झालेल्या अन्यायामुळे तिच्या अंतःकरणातून ठरलेली तीव्र वेदना. जेव्हा एखाद्याला वारंवार अपमान, अन्याय, फसवणूक किंवा दुर्लक्ष सहन करावे लागते, तेव्हा त्याच्या मनातून जे दुःख बाहेर पडते त्यालाच टळटळाट म्हणतात. हा टळटळाट शब्दात व्यक्त होईलच असे नाही. कधी तो शांत अश्रूमध्ये, कधी न बोललेल्या वेदनांमध्ये, तर कधी मनात साठलेल्या दुःखात दडलेला असतो. भारतीय संस्कृतीत टळटळाटची संकल्पना, भारतीय तत्त्वज्ञानात कर्मशुद्धताला फार महत्त्व आहे. जसे कराल तसे भराल ही म्हण याच तत्त्वावर आधारित आहे. टळटळाट हा कर्माचा परिणाम मानला जातो. ज्याच्या मनातून निघालेला आक्रोश सत्य आणि वेदनेत आलेला असतो, तो ईश्वरापर्यंत पोहोचतो अशी श्रद्धा आहे. पुराण कथांमध्ये, रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये अनेक उदाहरणे सापडतात, जिथे दुर्बलाच्या टळटळाटामुळे बलाढ्याचा नाश झाला. टळटळाट हा न्याय नको, तो आपल्या मनावर परिणाम करतो. जेव्हा आपण कोणावर अन्याय करतो, तेव्हा बाहेरून आपण कितीही आनंदी दिसलो तरी अंतःकरणात अस्वस्थता निर्माण होते. अपराध भावना, भीती आणि अस्थिरता मनात राहते. तो कर्माच्या रूपाने परत येतो. तो कर्माचा नियम अत्यंत अचूक आहे. आज आपण एखाद्याला दुःख दिले तर उद्या तेच दुःख वेगळ्या स्वरूपात आपल्याकडे परत येते. नातेसंबंध उद्ध्वस्त होतात. टळटळाट घेऊन मिळालेले यश किंवा फायदा क्षणिक असतो, पण त्याने नात्यामध्ये कायमची दरी निर्माण होते. रोजच्या जीवनातील टळटळाटाची उदाहरणे: कुटुंबात, घरात एखाद्या व्यक्तीला सतत दुर्लक्षित करणे, अपमान करणे किंवा अन्याय करणे, ह्यामुळे तिच्या मनात टळटळाट साठतो. अनेक घरगुती कलह याच कारणामुळे वाढतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून कनिष्ठांना मानसिक त्रास देणे, श्रेय न देणे किंवा अन्याय करणे हे सर्व टळटळाटाचे कारण बनते. समाजात गरीब, दुर्बल, स्त्रिया, वृद्ध किंवा लहान मुलावर होणारा अन्याय हा समाजाच्या टळटळाटाचेच रूप असतो. टळटळाट आणि ईश्वर न्याय: अनेक लोक म्हणतात की ईश्वर सर्व पाहतो. टळटळाट हा ईश्वरी न्यायाचा एक भाग मानला जातो. जेव्हा माणूस न्याय देण्यात अपयशी ठरतो, तेव्हा निसर्ग किंवा काळ तो न्याय देतो, अशी श्रद्धा आहे. हे तत्काळ होईलच असे नाही, पण योग्य वेळी योग्य परिणाम दिसून येतात. टळटळाट टाळण्यासाठी तर काय करावे? सहानुभूती ठेवा. समोरच्याच्या परिस्थितीत स्वतःला ठेवून पहा. त्याच्या वेदना समजून घ्या. न्यायवर्तन ठेवा. कोणाशी वागताना प्रामाणिक, स्पष्ट आणि न्यायी राहा. अहंकार टाळा. अहंकारामुळेच माणूस इतरांना कमी लेखतो. नम्रता टळटळाट टाळते. क्षमा मागायची तयारी ठेवा. चूक झाली असेल तर माफी मागणे कमीपणाचे लक्षण नाही, तर महानतेचे आहे. टळटळाट न घेणाऱ्यांचे जीवन: जो व्यक्ती कोणाचाही टळटळाट घेत नाही, त्याचे जीवन अधिक शांत, समाधानी आणि स्थिर असते. त्याच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा असते. लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि आदर करतात. असा माणूस कमी साधनातही सुखी असतो, कारण त्याच्या मनावर कोणतेही ओझे नसते. तर अशीच एक मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे, ती बघूया. राजा आणि एक गरीब शेतकरी. एकदा एक राजा होता, जो आपल्या सत्तेच्या जोरावर शेतकऱ्यावर अन्याय करत असे. एक गरीब शेतकरी अन्याय सहन न होऊन मनातून देवाकडे रडला. त्याचा टळटळाट इतका तीव्र होता की काही काळातच राज्यात दुष्काळ, बंड आणि संकटे आली. शेवटी राजाला आपल्या चुका कळाल्या. ह्या कथेतून शिकवण मिळते की दुर्बलाचा टळटळाट अत्यंत प्रभावी असतो. आधुनिक जीवनात टळटळाटाचे महत्त्व असे आहे की आजच्या स्पर्धात्मक युगात लोक पुढे जाण्यासाठी इतरांमागे ढकलतात.
पण हे करताना जर आपण कोणाच्या भावनांना तुडवले तर त्याची किंमत आपल्याला चुकवावीच लागते. यश मिळवणे महत्त्वाचे आहे, पण ते स्वच्छ मार्गाने आणि कोणालाही दुखवल्याशिवाय मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांना काय शिकवावे? मुलांना लहानपणापासूनच सहानुभूती, न्याय आणि करुणा शिकवली पाहिजे. दुसऱ्याला दुखवू नकोस हा धडा केवळ शब्दात नव्हे तर कृतीतून दिला पाहिजे. क्षमा आणि पश्चाताप. कधी नकळत आपण कोणाचा तळटाट घेतला असेल तर मनापासून पश्चाताप करा. त्या व्यक्तीशी संवाद साधा. शक्य असल्यास नुकसान भरपाई करा. पुढे ती चूक टाळण्याचा संकल्प करा. आयुष्यात कधीच कोणाचा तळटाट घेऊ नका, कारण तो फक्त समोरचेच नाही तर आपल्या आत्म्याचेही नुकसान करतो. अन्याय, अहंकार आणि स्वार्थ क्षणिक लाभ देऊ शकतात, पण दीर्घकाळात ते दुःखच देतात. सहानुभूती, न्याय आणि करुणा ह्या मूल्यांवर आधारित जीवन जगल्यास मन शांत राहते आणि जीवन समृद्धी होते. तळटाट टाळणे म्हणजे केवळ धर्म पाळणे नव्हे तर स्वतःचे आयुष्य सुंदर बनवणे होय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.